नमस्कार. रेसिपीज बाय सुप्रियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. दही घरी बनवलेलं असू देत किंवा विकतचं, तरीसुद्धा याच पद्धतीचं घट्टसर आणि मलईदार श्रीखंड तयार होण्यासाठी आपण आज खास पद्धत वापरणार आहोत. यामुळे श्रीखंड अजिबात पातळ होणार नाही, छान मलईदार तयार होईल. श्रीखंडासोबत टम्म फुगणारी पुरी देखील तितकीच महत्त्वाची. तुम्ही बघू शकता, अजिबात झाराचा वापर न करता किंवा तेल न टाकता सुद्धा छान टम्म अशी पुरी ही फुगलेली आहे. त्याचप्रमाणे अर्धा ते पाऊण तासासाठी ही टम्म फुगणारी पुरी कशी बनवायची ते देखील आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. श्रीखंड बनवण्यासाठी 1 लिटर विकतच्या दह्याचा वापर मी या ठिकाणी केलेला आहे. जर तुम्ही घरगुती दही घेणार असाल तर घरगुती दह्यासाठी थोडंसं दही हे फेटवून घ्यावं लागतं, ज्यामुळे त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते लवकर निघून जातं. आता या ठिकाणी एक पातेल्यावरती मी एक कपडा घालून घेतलेला आहे. पातळ असा कपडा घ्यायचा आहे, यामुळे त्यातलं पाणी हे लवकर निघून जातं. त्यावरती घेतलेलं दही घालून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी 1 लिटर दही मी घेतलेलं आहे. दही व्यवस्थित कपड्यामध्ये घालून घेतलं की कपड्याच्या चारही बाजू एकत्र करून गाठ मारून घ्यायचे आहे आणि साधारणतः 1 तासासाठी हे दही आपल्याला लटकवून ठेवायचं आहे. यामुळे त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते बऱ्यापैकी निघून जातं. या पद्धतीचा वापर केल्यामुळे दह्यातलं एक्स्ट्राचं पाणी निघून जातं आणि दही हे कमी प्रमाणामध्ये आंबट होतं. आता 1 तासानंतर पातेल्यावरती मी चाळणी घालून घेतलेली आहे. त्यावरती हा चक्का ठेवून घ्यायचा आहे किंवा दही ठेवून घ्यायचं आणि मग यावरती एखादं जड भांडं ठेवून एक 5 ते 6 तासासाठी हे साईडला ठेवून द्यायचं आहे. जर दही जास्त आंबट असेल तर त्यासाठी तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवून देखील करू शकता. आता 6 तासानंतर चक्का हा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता, अगदी पनीर जसं तयार होतं त्याच पद्धतीने हा चक्का आपला तयार झालेला आहे. एक्स्ट्राचं जेवढं काही पाणी होतं ते सगळं यातलं निघून गेलं आहे आणि परफेक्ट घट्टसर असा हा चक्का तयार झालेला आहे. आता हा साईडला ठेवून घेऊयात आणि लगेचच साखर दळून घेऊयात. तर त्यासाठी 1 वाटी साखर घेतलेली आहे. साधारणतः ही जी वाटी आहे एवढाच चक्का आपला तयार झाला आहे. त्यामुळे जेवढा चक्का तितकीच साखर देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. तर आता छान व्यवस्थित पिठी साखर दळून घ्यायची आहे. तुम्हाला हवं असेल तर विकतची देखील पिठी साखर वापरू शकता. अगदी बारीक अशी पिठी साखर या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे. आता छान बारीक पिठी साखर वाटून घेतलेली आहे. आता या ठिकाणी एका भांड्यामध्ये पुरणाची चाळण घालून घेतलेली आहे. त्यावरती तयार केलेला सगळा चक्का घालून घ्यायचा आणि ज्या पद्धतीने आपण पुरण वाटतो त्या पद्धतीने व्यवस्थित वाटून घ्यायचा आहे. यामुळे जर काही गुठळ्या राहिलेल्या असतील तर त्या निघून जातात आणि एकसारखं छान क्रीमी किंवा मलईदार श्रीखंड तयार होण्यासाठी मदत होते. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, सगळा चक्का जो आहे तो वाटून घेतलेला आहे. आता यामध्ये थोडी थोडी करून साखर मिक्स करून घ्यायची आहे. एकदम साखर न घालता थोडी थोडी साखर घालायची, ज्यामुळे एकसारखी आणि व्यवस्थित साखर ही मिक्स होते. त्याचप्रमाणे भरपूर वेळ श्रीखंड हे फेटलं देखील जातं. आता या ठिकाणी मी पुरणाच्या चाळणीचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर विस्करचा वापर करून देखील तुम्ही हे श्रीखंड तयार करून घेऊ शकता. चक्का एवढा घट्ट झालेला आहे की तो सहजासहजी पातळ होत नाही. तुम्ही बघू शकता, साखर देखील यामध्ये मिक्स करताना किती हार्ड जाते आहे. तर अशा पद्धतीचा घट्टसर चक्का जर आपला तयार झाला, अगदी सोपी ट्रिक वापरून आपण या पद्धतीचा घट्टसर चक्का जो आहे तो तयार करून घेतलेला आहे. आता यामध्ये उरलेली जी साखर आहे ती देखील घालून व्यवस्थित सगळं श्रीखंड जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. जर दही जास्त आंबट असेल तर साखर ही थोडीफार जास्त लागू शकते. त्यासाठी एकतर साखरेमध्ये थोडंसं फेटलेलं दही घ्यायचं आणि त्यामध्ये साखर मिक्स करायची. ज्या पद्धतीने आपण साठा तयार करतो त्या पद्धतीचा साठा तयार करून मग या श्रीखंडामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. तर आता या ठिकाणी सगळं श्रीखंड व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता यामध्ये वेलची पूड आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने छान घट्टसर असं श्रीखंड आपलं तयार झालेलं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर यामध्ये 5 ते 6 केसरचा
काड्या आणि त्यामध्ये थोडंसं दूध घालून व्यवस्थित मिक्स करून ते देखील यामध्ये घालून घेऊ शकता, ज्यामुळे याला छान येल्लो कलर देखील येतो. तर अशा पद्धतीने आपलं छान घट्टसर असं श्रीखंड तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, अगदी चमच्यामध्ये घेऊन सुद्धा ते खाली पडत नाही, इतकं घट्ट आणि क्रीमी श्रीखंड आपलं घरच्या घरी आणि कमी मेहनतीत तयार झालेलं आहे. आता 1 ते 1.5 तासासाठी हे मी फ्रीजमध्ये सेट करून घेतलेलं आहे. आता ते एका भांड्यामध्ये किंवा बाउलमध्ये काढून घेऊयात. तर अतिशय घट्ट आणि दाटसर असं हे श्रीखंड खाण्यासाठी तितकंच टेस्टी आणि मार्केटपेक्षा खूप घट्ट असं तयार झालेलं आहे. गार्निशिंगसाठी यावरती थोडेसे पिस्त्याचे काप आणि केसरच्या काड्या घालून घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने अगदी साधी सोपी पद्धत वापरून छान घट्टसर मलईदार श्रीखंड आपलं तयार झालेलं आहे. आता लगेचच पुरी तयार करून घेऊयात. त्यासाठी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यानुसार चवीनुसार मीठ, पाव चमचा साखर, 1 चमचा बारीक रवा आणि 1 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ आणि रव्यामुळे पुरी ही छान टम्म फुगून राहते आणि चवीला देखील छान लागते. त्याचप्रमाणे खुसखुशीतपणा यावा यासाठी 1 चमचाभर तेल घालून घेतलं. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. मळून घेतलेलं हे पीठ साधारणतः 10 ते 15 मिनिटासाठी भिजण्यासाठी साईडला ठेवून घेऊयात. साधारणतः 10-15 मिनिटं झाले की मग या ठिकाणी मी तेल गरम करत ठेवलेलं होतं. तेल गरम होईपर्यंत मळलेलं पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मऊसूत करून घेऊयात आणि या मळलेल्या पिठाच्या छान पुऱ्या तयार करून घेऊयात. तर आता या मळलेल्या पिठातला एक छोटासा बारीक गोळा घेतलेला आहे लिंबा एवढा आणि त्यानुसार त्यावरती थोडंसं तेल घालून छान आवडीच्या आकारानुसार पुरी लाटून घ्यायची आहे. पुरी ही जास्त पातळ किंवा जाड नसावी, चपातीपेक्षा थोडीशी जाड असावी, यामुळे पुरी ही छान टम्म फुगते. तर गरम कडकडीत झालेल्या तेलामध्ये पुरी घालून घ्यायची आणि मग ती व्यवस्थित तळून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने छान अशी टम्म फुगणारी पुरी आणि आपलं श्रीखंड तयार झालेला आहे. तर याच पद्धतीने बाकीच्या पुऱ्या देखील तळून घ्यायच्या आहेत. बेसन पीठ आणि रवा घातल्यामुळे पुरी ही छान टम्म फुगते आणि ती साधारणतः अर्धा ते पाऊण तासासाठी त्याच पद्धतीची गुबगुबीत आणि टम्म फुगणारी अशी राहते. तर अशा पद्धतीने तयार झालेल्या पुऱ्या आणि श्रीखंड आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. तर या ठिकाणी श्रीखंड आणि पुरी आपली सर्व झालेली आहे. साधारणतः अर्धा तास झाला आहे. पुऱ्या ह्या अजूनही टम्म फुगलेल्या आहेत आणि खुसखुशीत देखील तयार झालेल्या आहेत. तर या पाडव्याला तुम्ही देखील या पद्धतीचं श्रीखंड आणि पुरी नक्की ट्राय करून बघा. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. त्याचप्रमाणे नवनवीन रेसिपी बघण्यासाठी रेसिपीज बाय सुप्रिया चॅनलला फॉलो करायला विसरू नका.